तर प्रशासनानं जे एक 5-6 दिवसापूर्वी आदेश काढले होते तर 300 ते 400 क्युसेकना कलेक्टर साहेबांच्या आदेशाने या नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश होते. परंतु कायद्याचा विचार करता नदीपात्रात पाणी सोडलं जात नाही. त्यानंतर आम्ही गोळवाडी, बेंदवाडी आणि दहेगाव या सर्व ग्रामस्थांच्या याच्यामध्ये समजा शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी एक पत्राद्वारे निवेदन दिलं की 18 ते 20 गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या कालव्यातून होतो आणि त्याचप्रमाणे या कालव्यामध्ये पाणी काही वारंवार येत नाही. अगदी 8-10 वर्षानंतर हे धरण आज भरलेलं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला विज्ञान किंवा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असेल का पाऊस हा कमी सांगितलेला आहे, तरी सुद्धा प्रशासनाकडून या पाण्याचा वापर अपव्यय होतोय आणि माझ्या तरी मते कुठेतरी हे पाणी विक्रीचा घाट प्रशासनाकडून घातला जातोय का असं एक संशय निर्माण झालेला आहे. कारण की काल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब जायकवाडी प्रकल्पावरती असताना सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की पाण्याचा वापर हा पाण्याची सुरक्षा करा, पाणी व्यवस्थित वापरा, कारण पुढच्या वर्षी एल निनो सांगितलेलं आहे आणि पाणी परत येईल ज्याची शाश्वती नाही. तरी पण अचानक प्रशासनानं काय केलं, 5-6 दिवसापूर्वी पाणी सोडायचं होतं तर ते न सोडता आज कुठल्याही ग्राम सुरक्षा यंत्रणेला कल्पना दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे 3 आदेश आमच्या तर माहितीनुसार 3 आदेश या ठिकाणी पायदळी तुडवलेले. पहिला निकष असा होता की निकष कुठलेच पाळले नाही ना, निकष न पाळता हे पाणी सोडलं. कारण की प्रशासनाने कुठे ग्राम सुरक्षा यंत्रणेला या ठिकाणी कल्पना दिलेली नाहीये. जेणेकरून जीवितहानी झाली तर कलेक्टर साहेबांचे आदेश होते की कुठली जीवितहानी झाली त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन असेल, इथलं सर्व डिपार्टमेंट असेल. कुठे नुकसान झाली पाण्याची त्याला जबाबदारी प्रशासन असेल. अशा पद्धतीचे आदेश आमच्याकडे ते पत्र आहे जिल्हाधिकारी साहेबांचं की ते सर्व आदेश पायदळी तोडून फक्त कुठेतरी मला वाटतं आर्थिक देवाणघेवाणीतून हा घाट घालण्यात आलेला आहे. आणि अचानकपणे येऊन अगदी घरचा कायदा असल्यासारखं कुठलंही कोणालाही पूर्व सांगता न पूर्वकल्पना न देता अचानक येऊन हे धाड 800 ते 900 क्युसेक या ठिकाणी विसर्ग सुरू केलेला आहे. आणि आता हे जे पाण्याचा अपव्यय होणार आहे हे पाणी धरणं खालील शेतकऱ्यांच्या कामाचं आहे, नवरील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी राहील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा या प्रशासनाचा निषेध करतो. कारण की आमच्या आता हात बांधण्यात आलेले, कारण इथं पोलीस प्रशासन बोलून किंवा अगदी आडमुठेपणा धोरणाने त्यांनी या ठिकाणी पाणी सोडलं तर आम्ही फक्त एक निषेध या ठिकाणी करू शकतो. आमच्याकडे दुसरं कुठलंही हत्यार आता राहिलेलं नाहीये. कारण की ही लोकशाही विक्री झाल्यासारखं आता वाटते आणि कलेक्टर साहेबांनी निश्चित या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ही मागणी आम्ही स्वतः उद्या सुट्टी असल्या कारणानं परवा जाऊन आम्ही स्वतः हे सर्व अहवाल आणि सर्व पत्राद्वारे आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आज या ठिकाणी बोर दायगाव मध्यम प्रकल्पावर बोर नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. किती वाजता सुरू झालं सर पाण्याचा विसर्ग? साधारणतः 6:15 आम्ही विसर्ग सुरू केलाय संध्याकाळच्या वेळी. सर आपल्याकडे जो आदेश असेल कोणत्या आदेशानुसार आपण सुरू केला? आमच्याकडे साहेब जिल्हाधिकारी साहेबांची पत्र होते, त्या आदेशान्वये आम्ही ही कारवाई केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्याचे निकष पण तुम्हाला दिलेले होते, त्या निकषाप्रमाणे आपण पाणी सोडण्यात आलंय का? हो सर, सर्व निकषात बसलेले आहेत सर्व गोष्टी. जिल्हाधिकारी साहेबांचं असं होतं की बाबा बाकीच्या शेतकऱ्यावर अन्याय न होता तुम्ही पाणी विसर्ग करा. तर बाकीचं आम्ही जे आरक्षण आहे पिण्याच्या पाण्याचं 1.15 दलग आम्ही ते आरक्षण ठेवून हे पाणी खाली सोडतोय. बाकीचे पण जे लॉसेस आहेत समजा धरणाचे, समजा जे बाष्पीभवन लॉसेस आहेत किंवा ड्रेनेज लॉसेस आहेत, हे सर्वांचा विचार करता आपल्याकडे 2.24 दलग आम्ही एवढं पाणी साठा सिंचनासाठी उपलब्ध होता किंवा मग पिण्याच्या पाण्यासाठी तेवढा आपण ठेवला होता. तर ह्या लोकांची, खालच्या लोकांची जी मागणी आहे, जसं जळगाव झालं, करंजगाव झाले, ह्या लोकांची मागणी आल्यामुळं हे लोक देखील एवढे त्रस्त आहेत आजच्या वेळेला की यांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. त्यामुळं आपण वरच्या लोकांचा पण विचार करता आणि खालच्या लोकांचा देखील विचार करता हे आज आपण पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. आज रोजी बोर दायगाव मध्ये किती साठा आहे उत्पन्न आहे पाण्याचा? आज रोजी आपण जर पाहिलं तर उपयुक्त साठा जो आहे तो 6.97 दलग हमी आहे, जो की तुम्हाला 60.76 एवढं पाणी साठा आज उपलब्ध आहे आपल्या धरणात. किती पाणी सोडणार आहे आपण? आता साधारणतः जो आपण पाणी सोडलं आहे ते साधारणतः 297 क्युसेकनं पाणी सोडले. किती दिवस चालणार आहे पाणी? हे पाणी जवळपास आम्ही आता आमच्या कॅल्क्युलेशननुसार 33 तास चालणार आहे साहेब. म्हणजे एक आता आम्ही विचार करू, आता हे पाणी थोडं कमी प्रमाणात सोडलंय कारण नदीकाठच्या लोकांना आपण आपल्याद्वारे हा देखील इशारा म्हणजे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे किंवा मग जे काही आपले
मालमत्ता आहे किंवा हे सगळं काढून घेण्यात यावं. त्यासाठी आपण कमी प्रमाणात सुरुवातीला पाणी सोडलंय. पण हे पाण्याचा विसर्ग आहे तो आम्ही तिथं हे आपलं लोकांचे स्थानिक लोक नदीकाठच्या लोकांचं जे प्रतिक्रिया पाहून मग आपण परत ह्याला वाढवण्याची निर्णय घेणार आहे पुढे. सर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो विरोध होता मागील 2-4 दिवसापासून बरं. त्याविषयी काय बोलणार? आता जो मागील जो त्यांचा जो विरोध होता त्यांच्याकडं त्यांनी त्यांची निवेदनं दिली आहेत ग्रामपंचायतीने. जे की जसं परसोडा झालं, वरच्या भागातलं गोळवाडी झालं. त्या लोकांच्या निवेदनमध्ये त्यांचं म्हणणं होतं, की बाबा आम्हाला पिण्याचं पाणी आरक्षण ठेवा किंवा आम्हाला पिण्याच्या पाण्याची पुढं चालून टंचाई निर्माण होऊ शकते हे पाणी सोडल्यामुळं नदीपात्रात. पण तसं काहीच देखील नाही आहे. त्या लोकांना देखील मी सांगू इच्छितो, की बाबा तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. जुलै अखेरपर्यंत तुम्हाला पाण्याचा निर्माण होणार नाही. 1.15 दलग आम्ही पाणी तुमच्यासाठी ह्या धरणात आत्ता देखील आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे. ते पाण्याला आपण हात न लावता इकडं पाणी सोडतोय. तुम्हाला जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे निकष दिलेले त्याबाबत तुम्ही काय म्हणता? नाही साहेब, जिल्हाधिकारी साहेबांचं एक त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलंय की केटी वेअर भरून देण्यात यावं म्हणून. त्यांची आम्ही देखील परवानगी घेतली. आमच्या साहेबांची वरिष्ठ कार्यालयाची देखील परवानगी घेतली. त्या अनुषंगानेच आम्ही ही कारवाई करतोय आज. शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो कंपाऊंडच्या बाहेर पाणी चाललं असा त्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे. नाही साहेब, आता तुम्ही जर बघितलं तर हे जे तिन्ही केटी वेअर आहेत, ही तिन्ही केटी वेअर लाभ क्षेत्रातले आहेत. आणि तसं काही नाही. त्यांचा तो आक्षेप आहे तो पूर्णपणे मी त्याच्या म्हणजे त्या गोष्टी योग्य नाहीत साहेब. सर काय नाव म्हणलं आपलं? पवन चव्हाण, काय काय पद आहे आपलं? सहाय्यक अभियंता श्रेणी 2. धन्यवाद.